नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांचन. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कांचन मॅथ्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4 अंकी संख्यांचे वाचन कसे करायचे, लेखन कसे करायचे, संख्या अक्षरातील संख्या अंकांमध्ये कशा लिहायच्या आणि अंकांच्या संख्या अक्षरामध्ये कशा लिहायच्या, हे सगळ्या प्रकारचे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. आज आपण 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन कसे करायचे आणि त्यावरील स्वाध्याय देखील सॉल्व करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन. आपल्याला एक संख्या दिलेली आहे 1, 3, 5, 7 आणि 8. ही आहे 5 अंकी संख्या. काल आपण 4 अंकी संख्या बघितल्या. मागील व्हिडिओमध्ये आपण 4 अंकी संख्या बघितल्या होत्या. आपण याचीच 4 अंकी संख्या घेऊ, म्हणजे 3, 5, 7 आणि 8. या प्रकारे आपली एक 4 अंकी संख्या आहे. तिचे वाचन कसे करतो आपण? 3578. याप्रमाणे आपण तिचं वाचन करतो. हजाराच्या अंकावर जी संख्याचे वाचन केले जाते तिला एकच संख्येने वाचलं जातं. म्हणजे जसं की 1 पासून 9 पर्यंत, याप्रमाणे तिला हजार म्हटलं जाईल. 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000 तसेच 9000 पर्यंत आपण तिला वाचतो. पण इथं 5 अंकी संख्या म्हणजे ती झालेली आहे आता 10,000. 10,000 तिचं स्थान झालेलं आहे. मुलांनो, 10 म्हणजे ही 2 अंकी सुरुवात होते. त्यामुळे आपण जेव्हा ही संख्या वाचू त्यावेळेस आपल्याला ती 2 संख्या मिळून अशी ती वाचावी लागणार आहे. तर मग कसं वाचन करायचं तिचं आपण बघूया. या संख्येला आपण 13,000 578 याप्रमाणे वाचन करूया. इथं आपण हे बघा मुलांनो, आपण 4 अंकी संख्यांमध्ये 3000, 5000 असं म्हणतो, पण आता आपल्याला जोडीने तिला वाचायचं आहे. म्हणजे की 10,000, 13,000, 15,000 अशा प्रकारे तिला म्हणायचं आणि वाचायचं आहे. पुढील टॉपिक आहे पुढील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. एक उदाहरण आपल्याला सोडवून दिलेलं आहे. पुढील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 20,000. मुलांनो, इथं जसं आपण 13 म्हटलं होतं, 3 किंवा 5 असं नाही म्हटलं, आपण 13 ने म्हटलं, म्हणजे दशचं स्थान त्याला लावायचं आहे. तसंच मग इथं 20 दिलेलं आहे, इथं 80 दिलेलं आहे, इथं 68, 54, 79 आणि 99 अशा प्रकारे संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. चला तर मग लिहूया. ही आहे 80,000. 80,000 ही आहे 68,000. ही आहे 54,000. ही संख्या आहे 79. आणि ही आहे 99,000. अशा प्रकारे 6 संख्या आपण लिहून घेतल्या. मुलांनो,
प्रतीके बघा आणि तयार झालेल्या संख्या वाचायच्या आहेत. मग आपण या संख्या तयार कशा होतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ह्या गोलांचा उपयोग संख्यांमध्ये करायचा आहे. जसे की इथं 4 गोल दिले आहेत म्हणून आपण इथं 4 घेतलेला आहे. इथं 2 गोल आहे म्हणून इथं 2. इथं शतक स्थानी 1 गोल म्हणजे 1 ही संख्या. दशक स्थानी 2 म्हणजे 2 आणि एकक स्थानी 1. अशा प्रकारे 42,121 ही संख्या आपली तयार झाली. पुढील संख्या देखील तशीच आहे. 50,001 दशक स्थानी 10,000च्या स्थानावर 5 संख्या आहेत किंवा 5 गोल दिलेले आहे म्हणून आपण इथं 5 घेतले. नंतर एकही गोल दिले नाही म्हणून आपण इथं 0 घेतला आणि एकक स्थानी 1 गोल म्हणजे 1. अशा प्रकारे 50,001 ही संख्या तयार होते. पुढे 10,000च्या स्थानावर 6 गोल आहेत. 6 गोल दिलेले आहेत. नंतर एकही गोल नाही म्हणून 2 शून्य. दशक स्थानावर 2 आणि एकक स्थानावर 6. अशा प्रकारे ही संख्या काय बनेल मग 60,026. ही संख्या सांगा बरं मुलांनो. व्हेरी गुड. किती हजार? 31,000. आत्ताच बघितलं ना आपण. ज्या संख्येवर 3 शून्य असतात तिला आपण हजाराने वाचन केले जाते. अक्षरी संख्येचं अंकात लेखन करायचं आहे. अक्षरी संख्या दिलेली आहे 62,037. अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकतो आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होईल आणि हा टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाईल. आपण आता यावरील स्वाध्याय सॉल्व करू. पहिला प्रश्न आहे, अक्षरी संख्या अंकात लिहायची आहे. 40,000 दिलेली. काय येईल इथं? 40,000 म्हणजे 40 वर 3 शून्य. व्हेरी गुड. 50,000 कशी येईल? 50 वर किती शून्य? 3 शून्य. बरोबर. नंतर 12,313. आता ही संख्या 5 अंकी संख्या बनवायची म्हणजे 12,313 ही झाली आपली 5 अंकी संख्या. त्यानंतर आहे 45,003. 45,003 आपल्याला ही 5 अंकी संख्या बनवायची. 3 हा एकक स्थानी आला पाहिजे. एकक स्थानी 3 येतो आणि 45,000 आपल्याला माहिती आहे. ओके. नंतर 23,105. 100 म्हणजे इथं येईल 105 आणि 23,000 इथं आला 23. याप्रमाणे आपली 23,105 संख्या बनते. 68,005. 68,005 5 ही आली एकक स्थानी. हिला लिहिताना असा स्वल्पविराम देऊन द्यायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आपल्या संख्या बनवल्यात. पुढील प्रश्न आहे, संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. ही संख्या आहे 52,045. कसं लिहा? 52,045. पुढील संख्या आहे 23,409. व्हेरी गुड. 23,409. पुढील संख्या आहे काय आपल्याला इथं? 45. व्हेरी गुड. 45,600. 600च्या पुढं काही दिसतंय का आपल्याला? नाही, म्हणून आपण इथं 600 लिहिणार. इथं आता 5 ठिकाणी 9 दिलेलं आहे. काय येईल मग ती? 99,000. 99,999. ही आहे 95,798.
68. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, सोबतच्या संख्या पाटीवर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 स्थानाचे अंक बदलून 5 संख्या लिहायच्या आणि वाचायच्या आहेत. स्थान बदलावून यापैकी 5, 9, 5, 6, 1, 8 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या 6 संख्या लिहायच्या आहेत. 9, 5, 6, 1, 8 किती संख्या लिहायच्या आपल्याला? 6 संख्या. चला तर मग 95,618 ही एक संख्या तयार झाली. दुसरी संख्या घेऊ आपण. संख्या तयार करताना मुलांनो या सिक्वेन्स वाईज करायच्या, म्हणजे क्रमानुसार करायच्या. आता ही एक संख्या तयार झाली, लगेच पुढची एक संख्या घ्यायची, म्हणजे 5 पासून सुरुवात करायची आणि ह्या 8 पासून परत 9 वर यायचं. त्याचप्रमाणे चला तर मग बघूया आपण कोणती संख्या तयार होती. आधी सुरुवातीला काय येईल? 5,000. सुरुवातीला येईल 5, 6, 1, 8 आणि 9 ही झाली आपली 5 अंकी संख्या. दुसरी आहे 6 पासून सुरुवात केली तर 6 नंतर 1 येईल, नंतर 8 येतो, नंतर 9 येईल आणि मग 5 येईल. पुढील संख्या आहे 6 एक नंबरला घेतला, नंतर आता येईल 6च्या पुढचा कोणता अंक आहे? 1. तो पुढं घेतला आपण. 1 नंतर काय येतो? 8. 8 नंतर 9, 9 नंतर 5 आणि 5 नंतर 6. याप्रमाणे आपण संख्या बनवू शकतो. 8 एक नंबरला, 2 नंबरला 9, 8 नंतर 9 येतो, 9 नंतर 5, 5 नंतर 6 आणि 6 नंतर पुन्हा 1. अशा प्रकारे आपल्या 4 संख्या तयार झाल्या. आपल्याला 6 संख्या बनवायच्या आहेत. मग आता सुरुवातीला 9 आलेलं नाही आहे, मग आपण घेऊ 9, 5, 6, 1 आणि 8. अजून कोणती संख्या येईल? 5 आलाय सुरुवातीला. 5 इथून अल्टरनेट करू शकतो आपण, उलट सुलट कोणताही एक क्रमांक करू शकतो. याप्रमाणे आपल्या 6 संख्या तयार केल्या आपण. 56,189, 61,895, 18,956, 89,561, 95,618, 58,169. अगदी सोप्या पद्धतीने आपण सॉल्व केलं. प्रश्न 5वा आहे, संख्या दिलेल्या आहेत आपल्याला 1, 5, 6, 4 आणि 7 हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. मुलांनो, मोठी संख्या केव्हा म्हणतो आपण? ज्या ठिकाणी तिचा सुरुवातीचा जो अंक असतो तो सर्वात मोठा असेल. मग इथं या 5 अंकांपैकी कोणता अंक हा सर्वात मोठा असेल? व्हेरी गुड, 7 हा सर्वात मोठा आहे, म्हणून आपण 7 सुरुवातीला लिहू. त्यानंतर कोणती संख्या मोठी आहे? 6. 6 2 नंबरला, नंतर 5, इथं 5, नंतर 4 आणि 1, 4 आणि 1 म्हणजे 76,541 ही सर्वात मोठी संख्या आपल्याला मिळालेली आहे. पुढील प्रश्न आहे 4, 3, 9, 8, 7 हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून 2 संख्या लिहायच्या आहेत. चढत्या क्रमाने म्हणजे चढता म्हणजे सुरुवातीला लहान अंक येतो, बरोबर. मग चढत्या क्रमाने आपण इथं लिहूया. चढता क्रम म्हणजे सगळ्यात छोटी संख्या पहिली येईल. कोणती येईल? 3, नंतर 4, नंतर 7, 8 आणि मग 9. चढता क्रम म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत वाढत जाते ती, ठीक आहे. जर तुम्हाला 1, 2, 3 ह्या संख्यांमधून चढता क्रम सांगितला तर हा झाला चढता क्रम, आणि उतरता क्रम म्हणजे
मोठ्यापासून छोटी संख्या. मोठी संख्या कोणती आहे? 9, नंतर 8, 7, 4 आणि 3 म्हणजे 34,789 ही आपल्याला चढत्या क्रमाने मिळाली आणि उतरत्या क्रमाने 98,743 ही आपल्याला मिळाली. पुढे संख्या दिलेली आहे 6, 0, 7, 5 आणि 4. यामधील 7 हा अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या तयार करायच्या आणि लिहायच्या. 7 हा अंक कुठं आला पाहिजे? एकक स्थानी. म्हणजे शेवटी 7 हा अंक एकक स्थानी घेऊन 5 अंकी संख्या तयार करायची. चला तर मग पहिले 6 सगळ्यात छोट्या संख्येपासून सुरुवात करू. छोटी संख्या तर 0 आहे, पण 0 पासून आपण संख्या कोणती तयार नाही करू शकत, म्हणून त्यानंतर कोणता येतो? 4. 4, 5, 6 आणि 0, 7. कारण 7 ही एकक स्थानी आली पाहिजे. अशा 5 संख्या बनवायच्या आहे. मग ह्या नंबरलाच उलटसुलट करून आपण नंबर बनवूया. 2 नंबरला 5 पहिले घेऊ, नंतर 4, 6, 0 आणि 7. नंतर 4, 5, 6, 0, 7. नंतर 6, 0, 4, 5 आणि 7. त्याचप्रमाणे 5, 0, 6, 4 आणि 7. अशा प्रकारे आपण 5 संख्या बनवल्यात. खालील संख्या विस्तारित रूपात लिहायच्या आहेत. संख्या दिलेल्या आहे आपल्याला 7,545. मित्रांनो, इथं 4 अंकी संख्या दिलेल्या आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 3 अंकी संख्यांचे विस्तारित रूप कसे करायचे ते आपण अभ्यासले. त्याचप्रमाणे ही हजारामध्ये संख्या आहे, म्हणजे की 4 अंकी संख्या जी असेल ती हजाराने तिचं वाचन केलं जातं. जसं की 7,540, 7,545. यानुसार यांचे स्थान दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण दोन्ही पद्धतीने सोडवणार आहोत. एक जी पद्धत होती आपली ती आहे 7. 7ला कोणत्या संख्येने गुणायचं? 1000ने. 7 गुणिला 1000. त्याचप्रमाणे 5 गुणिला 100, 4 गुणिला 40, पहिली संख्या आहे 7,545. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये 3 अंकी संख्या अभ्यासल्या होत्या. आज आपण 4 अंकी संख्या समजून घेणार आहोत की त्या संख्येचे स्थानिक रूप कसे काढायचे किंवा कसे लिहायचे. एकक स्थानवर 5 आहे, दशक स्थानवर 4 आहे, शतक स्थानवर 5 आणि हजाराच्या स्थानवर 7 आहे. काल आपण अभ्यासलं होतं की प्रत्येक संख्येचे हे स्थान आपण लिहून घ्यायचे. स्थान 7चे स्थान कोणते? हजार. हजाराच्या स्थानवर 7 आहे. ठीक आहे. मग त्याला आपण कशाने गुणणार? 1000ने. त्याचप्रमाणे 5चे स्थान काय? शतकाचे किंवा शेकड्याचे स्थानही आपण काल अभ्यासलं होतं. त्याला आपण करणार 5 गुणिला 100. 4 आहे दशकाच्या स्थानावर. त्याला आपण कशाने गुणणार? 4 गुणिला 10. अगदी बरोबर. 5चे स्थान आहे एकक. 5ला आपण एकाने गुणणार. याप्रमाणे यांची उत्तर लिहायची. 7ला जर 1000ने गुणलं याचं उत्तर येईल 7000. 5 गुणिला 100 होतो 500. 4 गुणिला 10 40. 5 गुणिला 1 5. याप्रमाणेच याला आपण विस्तारित रूपात कसं लिहिता येतं?
ते बघूया. विस्तारित रूप झालं 7,500 अधिक 40 अधिक 5. हे झालं याचं विस्तारित रूप. 7,545 याचं विस्तारित रूप हे झालं. अशा प्रकारे आपण याचं विस्तारित रूप काढू शकतो. आणि मी जी टेक्निक सांगितलेली तुम्हाला त्यानुसार जर काढायचं म्हटलं तर 7 नंतर एक संख्या लिहून घेऊ आपण इकडेही. 7 नंतर किती संख्या आहे? 1 2 3. ओके, म्हणजे 7वर आले 3 शून्य. त्याचप्रमाणे 5 नंतर किती संख्या आहे? 1 आणि 2, म्हणून 5 नंतर 2 शून्य. आणि 4 नंतर किती संख्या आहे? 1, म्हणजे 4वर 1 शून्य. आणि 5 नंतर कोणतीही संख्या नाही, तो एकटा आहे, म्हणून आपण 5 ॲज इट इज लिहितो. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही संख्येचे विस्तारित रूप काढू शकतात. दुसरी संख्या आहे 4050. याचे विस्तारित रूप 4 गुणिला 1000 बरोबर 4000. 0 गुणिला 100 3 शून्य. 5 गुणिला 10 बरोबर 50. 0 गुणिला 0 बरोबर 0. आपलं विस्तारित रूप झालं 4000 अधिक 3 शून्य अधिक 50 अधिक 0. मित्रांनो, इथे 0 येईल, त्यामुळे गडबड करायची नाही. व्यवस्थित समजून घ्या आपण कोणत्या पद्धतीने हे सॉल्व करतोय. तिसरी संख्या आहे 65,100. 5 अंकी संख्या दिलेली आहे, तर याचे आपण विस्तारित रूप कसे करणार? 6 नंतर किती संख्या आहे? 4, म्हणजे याच्यावरील 4 संख्या. 4 शून्य अधिक 5 नंतर किती संख्या आहे? 3. नंतर 1 नंतर 2 संख्या आणि 0 नंतर 2 संख्या आणि 0. अशा पद्धतीने याचं विस्तारित रूप करता येईल आपल्याला. चौथी संख्या आहे 8000. 8 नंतर 3 शून्य, त्यानंतर येतो 0 0 3 अंकी संख्या, नंतर 2 अंकी संख्या आणि 0 ॲज इट इज. पाचवी संख्या आहे 12,745. याचं एक्सपांडेड फॉर्म आपण कसं करणार? 1 नंतर 4 अंकी संख्या आहे, म्हणजे एकावर 4 शून्य. जसं आपण 1 गुणिला काय करणार? 10,000. ओके, त्याचप्रमाणे हे आलं. नंतर 2 गुणिला किती करणार? 1000. 7 गुणिला 100. 4 गुणिला 10 आणि 5 गुणिला 0. याप्रमाणे याचं विस्तारित रूप तयार होईल. 10,000 नंतर येईल 2000. नंतर यांचं 700 अधिक 40 अधिक 5. ठीक आहे, याप्रमाणे आपण कोणत्याही संख्येचं विस्तारित रूप लिहू शकतो. 6वी संख्या आहे 70,495. त्याचप्रमाणे करायचं आहे. 7 गुणिला 10,000. ओके, किती झाले? 70,000. 0 गुणिला 1000 बरोबर किती? 4 शून्य. त्यानंतर 4 गुणिला 100 400. 9 गुणिला 10 बरोबर 90. आणि 5 गुणिला 1 बरोबर 5. अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं?
70,000 1 2 3 4 अधिक 1 2 अधिक 90 अधिक 5. शेवटची संख्या आहे 82,727. 82,727. इथल्या इथं ट्रिकनुसार सॉल्व करू आपण. 8 नंतर किती शून्य आहे? 1 2 3 4. 8 नंतर 4 संख्या आहेत म्हणून आपण 4 शून्य घेणार. 2 नंतर किती संख्या आहेत? 1 2 3. म्हणजे 2 नंतर किती शून्य? 3 शून्य. 7 नंतर 2 संख्या म्हणून 7वर 2 शून्य. 2 नंतर 1 संख्या म्हणजे 2वर 1 शून्य आणि 7 ॲज इट इज. अशा पद्धतीने आपण 7 उदाहरणे घेतलेली आहेत. तुमच्या पुस्तकातील स्वाध्याय दिलेला आहे पान नंबर 11वर. त्यातील जे उदाहरणं राहिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर द्या. प्रश्न दुसरा आहे, विस्तारित रूपावरून संख्या लिहायच्या आहेत. विस्तारित रूपावरून संख्या लिहा. पहिली संख्या आहे किंवा पहिले विस्तारित रूप दिलेले आहेत आपल्याला 3000 अधिक 200 अधिक 50 अधिक 7. अगदी सोपा टॉपिक आहे मित्रांनो. इझिली तुम्ही हे सॉल्व करू शकतात. पहिले नंबर उचलायचे. ओके, सुरुवातीचे नंबर उचलले 3 नंतर 2 5 आणि 7 म्हणजे 3257 ही आपली संख्या मिळाली. दुसरा फॉर्म आहे 10,000 5,000 अधिक 1. आता इथं व्यवस्थित बघा कारण इथं शतकाचे स्थान दिलेले नाही म्हणजे आपल्या शतकाच्या स्थानवर 0 येईल हे लक्षात ठेवायचं. इथं आहे किती झाले 10,000 अधिक 5,000 किती 15,000. 15,001. मित्रांनो इथं काय करायचं आपल्याला माहिती आहे 1 हा एकक स्थानावर आहे म्हणजे ॲज इट इज 1 लिहायचा आणि ही 5 अंकी संख्या ही 4 अंकी संख्या यांची ॲडिशन केल्यास आपल्याला 15 मिळाला. ओके 15,000 मिळाला. त्यानुसार आपण 5 अंकी संख्या बनवायची. आपलं उत्तर आलं 15,001. तिसरा एक्सपांडेड फॉर्म आहे 90,000 अधिक 90 अधिक 2. हे पण त्याच प्रकारे आहे. इथं दशकचं स्थान दिलेलं आहे, एककचं स्थान दिलेलं आहे आणि 10,000चं स्थान दिलेलं आहे. म्हणजे इथं 1000 आणि शतकाचं स्थान दिलेलं नाही. त्यानुसार आपण कसं लिहिणार 90,092 अशी आपल्याला ही संख्या मिळते. 5 अंकी संख्या तयार झाली पाहिजे त्यानुसार. चौथा एक्सपांडेड फॉर्म आहे 7,080 अधिक 3 बरोबर 7,000. इथं देखील दशकाचं स्थान दिलेलं आहे, एकक दिलेलं आहे, शतक दिलेलं नाही म्हणून त्यानुसार आपण इथं 0 घेणार. 7,083 ही आपल्याला संख्या मिळाली. मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीचा टॉपिक आहे. तुम्ही इझिली याला सॉल्व करू शकतात. जो तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेला आहे बाकीचे एक्सपांडेड फॉर्म तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पाठवा. चला तर मग आज आपण येथेच थांबू. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला उपयुक्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.